300 वर्षात जे घडलं नव्हतं ते आज वारीमध्ये घडलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। 65 वर्षाचे एक साधे भोळे वारकरी रात्री वारीतल्या मुक्कामात झोपले होते। रात्री अचानक ते दचकून उठले। त्यांच्या शेजारी त्यांचा बालमित्र विकास झोपला होता, तोही दचकून जागा झाला। विकासने विचारलं, काय झालं महादेवराव? तेव्हा ते थरथरत्या आवाजात म्हणाले, विकास, मला स्वप्न पडले। स्वप्नात मला स्वतः पांडुरंगानं सांगितलंय की तू उद्या मरणार आहेस। जर मी हे सांगितलेलं, तू उद्या जर काम केलं नाही तर तुझा जीव 100% जाईल। वाचायचं असेल तर तुला एक गोष्ट करावी लागेल। महादेवराव हे सांगत असताना आसपासचे इतरही वारकरी जागे झाले। सगळ्यांनी गोळा होऊन घोळका केला आणि 65 वर्षाच्या महादेवरावांना विचारू लागले की नेमकं काय होतं ते स्वप्न। तेव्हा महादेवराव म्हणाले, उद्या आपल्या वारीवर एक भीषण संकट येणार आहे। एक विचित्र पद्धतीची दुर्घटना उद्या दुपारी घडणार आहे। त्याच्यात माझा अंत निश्चित आहे। जर मी पांडुरंगाने सांगितलेली गोष्ट केली नाही तर माझा मृत्यू अटळ आहे। आता लोकांनी त्यांची चेष्टा केली। लोक म्हणाले, बाबा, दिवसभर तू पांडुरंगाची भक्ती करतोस, टाळ वाजवतोस, त्यामुळे तुला स्वप्नातही तेच दिसलं असेल। सगळ्यांना असं वाटलं आणि म्हणून सगळे झोपी गेले। पण 65 वर्षाचे महादेवराव त्या रात्री झोपू शकले नाही। ते जागे राहिले आणि स्वप्नातला एक एक क्षण आठवू लागले, कारण की आपला मृत्यू होणार हे त्यांना फिक्स माहिती होतं। पण स्वतःला आणि वारीतील 500 जणांचे प्राण वाचवण्यासाठी पांडुरंगाने त्यांना शेवटी एक महत्वाची गोष्ट करायला सांगितली होती। कारण की फक्त त्यांचा प्राण जाणार नव्हता, तर त्यांच्या सोबत चालणाऱ्या 500 वारकऱ्यांचे प्राण देखील जाणार होते आणि ते कसे वाचवायची ही गोष्ट पांडुरंगाने त्यांना सांगितली होती। आता लोकांनी त्यांना खोटं ठरवलं, पण जेव्हा ठीक दुपारी दुसऱ्या दिवशी 1 वाजता एक पांढऱ्या रंगाची भयानक कार भरधाव वेगाने येताना दिसली, ती अनियंत्रित झाली होती। त्यावेळेस विकासला महादेवरावांनी रात्री काय सांगितलं होतं ते चित्र दिसू लागलं। त्यांच्या शेजारी झोपलेल्या वारकऱ्यांना देखील ती कार दिसली, ती अनियंत्रित झाली। वारीच्या उजव्या बाजूने ती कार येत होती, डाव्या बाजूने वारी चालली होती। वारी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालली होती, पलीकडे मोठी खोल दरी होती। ती कार जर दिंडीला धडकली असती तर संपूर्ण वारी दरीत कोसळली असती। लोक जीवाच्या आकांताने ओरडू लागले। पण तेवढ्यात महादेवरावांच्या शेजारी असणाऱ्या वारकऱ्यांच्या लक्षात आलं की महादेवरावांनी रात्री स्वप्नाबद्दल काय सांगितलं होतं। सगळ्यांची खात्री पटली। प्रत्येकाचे डोळे महादेवरावांच्या चेहऱ्याकडे लागले होते, कारण की महादेवरावांना ती एक गोष्ट करायची होती की ज्याने सगळ्यांचा जीव वाचणार होता। आता महादेवराव जागी स्तब्ध झाले। त्यानंतर तिथे जे घडलं त्याने अख्ख्या दिंडीतल्या वारकऱ्यांना मोठा धक्का बसला। मग खरंच ते स्वप्न काय होतं? रात्री ज्याला खोटं ठरवलं 500 लोकांचे प्राण जाणार होते, पण अक्षरशः दुसऱ्या दिवशी दुपारी काय प्रकार नेमकं घडला? साक्षात पांडुरंगाने महादेवरावांना 500 वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी कोणती गुपित गोष्ट करायला लावली होती? 500 वारकऱ्यांसमोर काळ चालून आला असताना एका साध्या भक्तात हा स्वप्नात चमत्कार कसा काय घडला? काय सांगितलं होतं स्वप्नात आणि काय घडलं सत्यात? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी विठुरायाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी पंढरीच्या वाटेवर निघतात। ऊन वारा पाऊस कोणतंही संकट या भक्तांची पावलं रोखू शकत नाही। आणि यावर्षी ही वारी सुरू झाली होती। 8 जुलै रोजी माऊलींची वारी आळंदीतून निघाली होती आणि हळूहळू आता ती पंढरपूरकडे मार्गक्रमण करत होती। आता ही वारी ज्यावेळेस हिचा मुक्काम होता तर त्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी एक घटना घडणार होती, ज्याचा दृष्टांत, ज्याचं स्वप्न एका वारकऱ्याला पडलं। आता लोकांनी भरोसा ठेवला नाही, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने रात्री सांगितलेली घटना जशी आहे तशी घडू लागली, तेव्हा सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। खरं तर ही कथा जी आहे ती ज्या वारकऱ्यासोबत घडली त्यांचं नाव महादेव काळे। एका छोट्याशा गावातून आलेले महादेवराव अत्यंत साधे, भोळे आणि निस्सिम विठ्ठल भक्त होते। घरात त्यांची पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी असा सुखी संसार। शेतीवाडी सांभाळून त्यांचे मन नेहमी पंढरीच्या विटेवर उभे असणाऱ्या विठुरायाच्या चरणी असायचं। महादेवरावांचा एक मोठा विक्रम होता। ते गेल्या 30 वर्षापासून त्यांनी कधीही कोणतीही आषाढी वारी चुकवली नाही। वारी चालणं हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता। उजाडणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्यांचा सुरू होत नसे। रात्री झोपेपर्यंत मुखात विठ्ठल नामाचा गजर असायचा। त्यांची असीम भक्ती त्यांच्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध होती। लोक महादेवरावांना एक आदर्श वारकरी मानत आणि त्यांचं भजन कीर्तन ऐकण्यासाठी दुरून लोक येत असत। त्यांनी कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही किंवा कोणाशी वैर धरलं नाही। त्यांचं जीवनमध्ये शुद्ध भक्ती एक अध्याय होतं आणि त्यांची अंतिम इच्छा एकच होती की पांडुरंगाच्या नामात आणि पंढरीच्या वाटेवरच आपला जीव जावा। पण विठ्ठलाने त्यांना या वर्षीच्या वारीमध्ये मुक्कामात जे स्वप्न दिलं आणि त्या स्वप्नात जी पूर्वसूचना दिली त्याने फक्त त्यांचेच नाही तर 500 प्राण त्या ठिकाणी बळावर लागले होते। दरवर्षीप्रमाणे महादेवरावांनी वारीची पूर्ण तयारी केली।
दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीत त्यांच्यासोबत त्यांचे लहानपणापासूनचे जिवलग मित्र विकास होते, ज्यांनी महादेवरावांची भक्ती जवळून अनुभवली होती. दोघे एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होते. ऊन वारा पाऊस झेलत विठ्ठल नामांचा गजर करत हजारो वारकरी पुढे चाललेले. दिवसभराच्या पायी प्रवासानं आणि भजनाने थकलेले सर्व वारकरी एका ठिकाणी रात्रीचा मुक्काम करून शांत झोपेच्या अधीन झाले. महादेवराव हे आपल्या नेहमीच्या जागेवर झोपले, पण ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय आणि गूढ रात्र ठरणार होती. रात्रीच्या अथांग शांततेमध्ये महादेवरावांना एक स्वप्न पडलं. ते केवळ स्वप्न नव्हतं, तर तो एक जिवंत साक्षात्कार होता. स्वप्नात साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभे राहिले, कटेवर हात, चेहऱ्यावर मंद स्मित. महादेवरावांचे डोळे भरून आले. ते देवाच्या चरणी लीन झाले, पण विठुरायाच्या चेहऱ्यावर शांतता होती. पांडुरंगाने महादेवरावांना जवळ बोलावलं आणि अत्यंत भारदस्त आवाजात सांगितलं, महादेव, तुझी भक्ती अविचल, पण उद्या दुपारी जेवणानंतर वारी जेव्हा पुढे निघेल तेव्हा याच मार्गावर एका विशिष्ट ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूनं जोरदार धडक देईल. तुझा मृत्यू निश्चित आहे महादेव. हे ऐकताच त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण पुढे देवानं काय सांगितलं? त्याच्यासोबत 500 वारकऱ्यांचा अंत होणार होता. स्वप्नात पांडुरंग म्हणाले, महादेव, तू माझा सच्चा भक्त, म्हणून मी तुला यमराजाच्या या संकटाची पूर्व कल्पना देत आहे. जर तुला वाचायचं असेल तर उद्या दुपारी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालू नकोस. तिथे तू अत्यंत सावध राहा, आपले स्थान बदल, अन्यथा तुझा अंत अटळ. एवढं बोलून पांडुरंग मंद हसले, अदृश्य झाले. महादेवराव खडकन जागे झाले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. संपूर्ण शरीर थरथरत होतं. सकाळ झाली. दिंडीत भजनाचे सूर घुमू लागले. पण महादेवराव अत्यंत शांत आणि गंभीर. त्यांनी तात्काळ आपला बालमित्र विकासला बाजूला नेलं. रात्री घडलेला प्रसंग सांगितला. विकास मोठ्यानं हसला. क्या बात आहे महादेवराव, तुम्ही पण काय बोलताय? दिवस रात्र विठ्ठलाचा ध्यास घेतल्यामुळे तुम्हाला स्वप्नात देव दिसलं. हे भक्तीचं फळ आहे. मरण वगैरे सगळा भास आहे. विकास यांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, पण महादेवरावांचे डोळे भरून आले. त्यांच्या आवाजात एक वेगळीच दुर्जा होती. ते म्हणाले, नाही विकास, माझ्या पांडुरंगाचे शब्द खोटे असू शकत नाही. मला आज अत्यंत सावध राहावं लागेल, कारण देवाने माझी अंताची तारीख सांगितली आहे. मग काय घडलं दुपारी? बाकीच्या वारकऱ्यांना ही माहिती समजली होती. 500 वारकऱ्यांचा जीव आता टांगणीला होता. आता सगळेजण लक्ष ठेवून होते. सगळ्यांना खोटं वाटलं होतं. पण दुपारी तो धक्कादायक प्रसंग जसा आहे तसा घडल्यानंतर अख्ख्या वारकऱ्यांमध्ये खळबळ उडणार होती. दिवसभर दिंडीचा प्रवास सुरू राहिला. महादेवराव इतर वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत चालू लागले, पण त्यांचं मन प्रत्येक पाऊल टाकताना मृत्यूच्या दिशेनं जात होतं. देवावर विश्वास ठेवून ते सतर्क होते. विठ्ठलाच्या सूचनेनुसार महादेवराव सतत डाव्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करत होते, तर दिंडीतील विकास आणि बहुतांश वारकरी उजव्या बाजूने चालत होते. महादेवराव वारंवार रस्त्यावर दूरवर पाहत ती पांढरी गादी कधी येते याची आतुरतेनं वाट पाहत होते. आता रात्री ज्या वारकऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं ते सगळे विसरून गेले होते. दुपारची वेळ झाली होती. सगळ्यांचं जेवण झालं. विश्रांतीनंतर वारी मार्गस्थ झाली. महादेवरावांनी विकास यांना जवळ बोलावून सांगितलं, विकास, आता ती वेळ जवळ आली आहे. आता डाव्या बाजूने चालणार आहे. तूही सावध हो. दिंडी एका शांत हिरव्यागार शेतावून जात होती. वारकऱ्यांचा उत्साह शिंगेला होता. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता. महादेवरावांच्या डोळ्यात तेल घालून डाव्या बाजूने चालत होते आणि तेवढ्यात दूर रस्त्याच्या कोपऱ्यातून एक भयानक आवाज आला. एक पांढऱ्या रंगाची गाडी अत्यंत वेगानं वारीच्या दिशेने येताना दिसली. महादेवरावांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण की ती गाडी हुबेहूब त्यांनी सांगितलेल्या रंगाचीच होती. सगळ्या वारकऱ्यांना आता जे रात्री त्यांच्या शेजारी झोपले होते त्यांना ते चित्र स्पष्ट दिसू लागलं होतं. ती पांढऱ्या रंगाची कार येणे बऱ्याचदा ओलांडून थेट दिंडीच्या दिशेने झेपावू लागली. चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटलेलं होतं. महादेवरावांना पांडुरंगाचे शब्द आठवले. त्यांनी आपले घट्ट डोळे मिटून घेतले. ते रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी होती. ती कार क्षणाचाही विलंब न करता वारीच्या उजव्या बाजूत घुसू लागली. तेव्हा महादेवराव उजव्या बाजूने चालत होते, तर ती त्यांच्या अंगावून गेली असती. पण तिथे आता सगळ्या वारकऱ्यांना समजलं होतं. त्यांच्या शेजारी रात्री झोपलेले 4-5 वारकरी जोरात ओरडू लागले, बाजूला हो, गाडी आली. कारण की रात्रीच त्यांना तो अंदाज आला होता. तो प्रसंग दिसता क्षणी 4-5 वारकरी जे होते त्यांनी सगळ्यांना बाजूला केलं आणि अक्षरशः ती जी गाडी तिथे घुसली होती तर तिथून ती अक्षरशः अगदी 1-1 फूट अंतरावरून बाजूला निघून गेले आणि अक्षरशः ती गाडी कुणालाही न धडकता रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका झाडाला धडकली आणि सगळ्यांचा जीव वाचला. त्यावेळेस सगळ्या वारकऱ्यांनी त्यांना घट्ट मिठी मारली. रडत म्हणाले, महादेवराव, तुम्ही तर वाचलात, पण तुमच्यामुळे आम्ही देखील वाचलो. खरं तर ही घटनेला सुरुवातीला सगळ्यांनी खोटं ठरवलं, पण जेव्हा महादेवरावांची मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं आहे. तर खरंच या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? महादेवरावांची 30 वर्षाची निस्सीम भक्ती आणि साक्षात देवाच्या शब्दावरील अढळ विश्वास. मृत्यू अटळत, पण देवाने दिलेल्या सूचनेचं पालन केलं, म्हणून आज ते जिवंत आहेत. आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात महादेव काळे यांच्यासारख्या कथा भक्तीच्या अखंड ताकदीची जाणीव करून देतात.
संकट किती मोठं असो, जर तुमची श्रद्धा आणि भक्ती सच्ची असेल तर देव स्वतः तुमच्या संरक्षणासाठी धावून येतो. वारकरी बांधवांनो, साक्षात विठ्ठलाने दिलेल्या पूर्वसूचनेबद्दल आणि अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.